अखेर वाल्मिक कराडवर मोक्का लागलाच। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे प्रमुख आरोपी आहेत त्यांच्या सर्व लिंक वाल्मिक कराडजवळ येऊन थांबतात असा आरोप करण्यात आला होता। आमदार सुरेश धस प्रत्येक पत्रकार परिषदेत मुख्य आका हा वाल्मिक कराडच असल्याचं सांगत होते आणि आता जेव्हा वाल्मिक कराडवर मोक्का लागलाय तेव्हा त्यावर शिक्कामोर्तबच होत असल्याचं दिसतंय। मात्र त्याच वेळी वाल्मिक कराड ज्या परळीमधून येतो तिथं वेगळं चित्र पाहायला मिळालं। हत्या प्रकरणात नाव, खंडणी आणि आता मोक्का अंतर्गत आरोपी असणाऱ्या वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर आली आहेत। संतप्त समर्थकांनी निदर्शनं करत परळीत बंदची हाक दिली। यामुळे परळीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय। परिस्थिती पाहून बीडमध्ये प्रशासनाने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदीचे आदेश दिलेत। मात्र तरीही लोक थांबली नाहीत। कराडच्या समर्थकांनी टायर पेटवत जाळपोळ केली तर काही अज्ञातांकडून बसवर दगडफेक करण्यात आली। यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। वाल्मिक कराडवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी समर्थकांकडून केली जात होती। एखाद्या गुन्हेगाराच्या समर्थनार्थ असा आक्रोश चालू असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। महत्त्वाचं म्हणजे बीडमधील गुन्हेगारीचं एवढं भीषण रूप बाहेर येत आहे। मात्र काही नागरिकांनीच अशा गुन्हेगारांना पाठीशी घालण्याने बीडचा बिहार झालाय का या प्रश्नाला दिवसेंदिवस हवाच मिळत आहे। पण या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका गुन्हेगाराचं समर्थन करण्यासाठी लोक का पुढे येत आहेत? नक्की ही सिस्टम कशी बसली आहे? जातीच्या अस्मितेत गुन्हेगारी कसे आश्रय घेत आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। संतोष देशमुख प्रकरणात इतर आरोपी आहेतच, पण सुरुवात करू वाल्मिक कराडपासून। वाल्मिक कराडने आपली ओळखच बड्या नेत्यांच्या वळचणीला जाऊन मिळवली। आज परळी तालुक्यात धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे असं समीकरण असलं तरी वाल्मिक कराड याची सुरुवात मात्र गोपीनाथ मुंडेंपासून झाली होती। तो गोपीनाथ मुंडे यांच्या घरी पडेल ती कामं करायचा। मात्र वाल्मिक तिथं नुसता घरगडी म्हणून राहिला नाही। नेत्यांना काही कार्यकर्ते असेही पाहिजे असतात जे नेत्यासाठी पाहिजे ती कामं करायला तयार असतात, मग ती गुन्हेगारी स्वरूपाची का असेनात। असंच वाल्मिक कराडने एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या एका निवडणूक सभेत हातापाई करताना बंदुकीची गोळी सुद्धा खाल्ली होती। मात्र गोपीनाथ मुंडेंचा अशा कार्यकर्त्याला राजकारणात आणण्याला विरोध होता। मात्र वाल्मिक कराडवर त्याचवेळी कृपा झाली ती गोपीनाथ मुंडेंच्या भावाची आणि पुतण्याची। गोपीनाथ मुंडेंचे मोठे भाऊ पंडित अण्णा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्याशी त्याने जवळीक वाढवली। पुढे 2001 साली परळी नगर परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांचा विरोध असतानाही पंडित अण्णा मुंडे यांनी वाल्मिक कराडला तिकीट दिलं। त्यावेळी वाल्मिक कराड पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आला। त्यानंतर कराड नगर परिषदेचा उपाध्यक्षही झाला आणि काही काळ परळीचा प्रभारी नगराध्यक्ष म्हणून त्याने काम केलं। मात्र राजकारणात अशी प्रगती करत असताना वाल्मिक कराड त्याचा आर्थिक साम्राज्यही उभारतच होता। यातीलच एक होतं परळीतल्या औष्णिक वीज केंद्रातलं कंत्राट। लवकरच वाल्मिक कराड या संपूर्ण प्रकल्पावर असणाऱ्या अर्थकारणाचा सगळ्यात मोठा माफिया झाला होता। कायदेशीररित्या कोणालाही कॉन्ट्रॅक्ट मिळालं असलं तरी छोट्या मोठ्या गोष्टींपासून शेकडो कोटींच्या राखेपर्यंत फक्त वाल्मिक कराडचंच वर्चस्व होतं। त्या कामासाठी वाल्मिक कराडला राजकीय वरदहस्त होताच, मात्र सोबतच वाल्मिक कराडची दहशतही होती। 1999 पासून वाल्मिकवर विविध गुन्हे दाखल होत आले आहेत। एकूणच संख्या सांगायची झाली तर वाल्मिक कराडवर याआधी 15 गुन्हे दाखल आहेत। यापैकी 8 गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, तर खंडणीसह इतर 4 प्रकरणंही न्यायप्रविष्ट आहेत। मात्र या गुन्ह्यांच्या पलीकडे वाल्मिक कराडाची दहशत अजूनही भयंकर होती आणि त्यामुळेच अनेकदा न्याय मागण्यासाठी लोक पोलिसांपर्यंत गेलेही नाहीत असाही आरोप होतो। मात्र हे सगळं करत असताना प्रश्न उरतो तो म्हणजे वाल्मिक कराडवर कोणतीही कारवाई कशी झाली नाही। यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे राजकीय वरदहस्त आणि त्याचबरोबर जातीच्या अस्मितेचं कवर। वाल्मिक कराड जी अमाप माया कमवत होता त्यातील काही तो सामाजिक कार्यांसाठी वापरायचा। सोबतच त्यासाठी त्याने जातीचं सिंडिकेटही निर्माण केलं होतं। त्यामुळेच मग खुलेआम फायरिंग करणारे कैलास फड आणि निखिल फडे कराडच्या जवळचेच असतात। बंदूक वापरण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या गोट्या गित्ते मग वाल्मिक अण्णाच माझा विठ्ठल असल्याचं म्हणतो। मात्र हे सर्व बाहेर आलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर। या प्रकरणात नाव आल्यानंतर वाल्मिक कराड तब्बल 2 आठवडे फरार होता। पोलिसांनी जंग पछाडून तो सापडला नाही। महत्त्वाचं म्हणजे शेवटी तो स्वतःहून शरण आला। एखाद्या गुन्हेगाराचं नेटवर्क नेमकं किती स्ट्रॉंग असू शकतं याचा अंदाज यावरूनच येऊ शकतो। महत्त्वाचं म्हणजे नगराध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीवर संतोष देशमुख प्रकरणात आरोपींच्या सतत टचमध्ये राहण्याचा आरोप आहे। हा व्यक्ती खंडणीच्या गुन्ह्याखाली अटकेत आहे। आता तरी त्याच्यावर मोक्का लागलाय। कोणत्याही आरोपी विरुद्ध गेल्या 10 वर्षात अशा प्रकारचे किमान 2 गुन्हे दाखल असतील। मुख्य म्हणजे ते टोळीने एकत्रित मिळून केले असतील
अशा आरोपींविरुद्ध मकोका लावला जातो। म्हणजेच वाल्मिक कराड संघटित गुन्हेगारी म्हणजे स्वतःची टोळी करून दहशत पसरवत होता असा आरोप होतोय। आमदार सुरेश धस यांच्या भाषेत सांगायचं झालं तर बीडाचा गँग्स ऑफ वसेपूर करण्यात वाल्मिक कराडचा मेजर रोल आहे। मात्र एवढं करून त्याला समर्थन आहे, कारण वाल्मिक कराडची अटक ही अजूनही दोन जातीतला संघर्ष म्हणून पाहिलं जाते। त्यामुळे गुन्हेगारीचे गुन्हे न बघता जात बघितली जात आहे हे वास्तव आहे। त्यामुळेच मग बीडमध्ये एका गुन्हेगारासाठी आंदोलन झाल्याची आणि बस फोडल्याची परिस्थिती आहे। या सर्व प्रकरणानंतर बीडचा बिहार झालाय का या नॅरेटिव्हला अजूनच बळ मिळतंय एवढं नक्की। राजकीय विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।